जिल्हा पोलीस प्रमुख तुषार जोशी सर यांच्यासह अशी मी त्यांना विनंती करते. थोडं पाठीमागे हरित सातारा या संकल्पनेतून सार्वजनिक बांधकाम विभाग, सातारा नगरपालिका आणि त्याचबरोबर साताऱ्यातील अनेक वृक्षप्रेमी, वृक्ष संवर्धन करणारे जे ग्रुप आहेत त्या सर्वांच्या वतीनं आज इथं वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी केला आहे. या कार्यक्रमाला सन्मान्य कलेक्टर साहेब संतोष पाटील साहेब इथं उपस्थित आहेत. मान्य नवीन आमचे SP मान्य तुषार जोशी साहेब इथं उपस्थित आहेत. तसंच आमच्या CO मॅडम, ZPच्या नागराजन मॅडम, यशनी नागराजन मॅडम इथं उपस्थित आहेत आणि सर्वच कोल्हापूरचे CO ZPचे मान्य कार्तिकेयन सर पण इथं उपस्थित आहेत. तसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण आता रस्ते बरेचसे सातारा शहरातले रुंदीकरण केलंय, त्यामुळे बरीचशी झाडं जी जुनी होती ती काढायला लागली. अतिशय अप्रिय घटना किंवा अप्रिय गोष्ट होती. जेवढं लोकांना, वृक्षप्रेमींना, नागरिकांना वाईट वाटत होतं तेवढंच अधिकाऱ्यांना पण या बाबतीत खंत होती की आपल्याला एवढी झाडं काढायला लागतात. आणि या सगळं रस्त्याचं रुंदीकरण झाल्यानंतर आपण आता नवीन जी आपली देशी व्हरायटी आहे झाडांची ती सर्व या ह्याच्यात लावतोय. साधारण हा जो रस्ता ज्या ठिकाणी आपण आता उभा आहे पोलीस परेड ग्राउंडचा, साधारण 800 झाडं या ठिकाणी आपण लावतोय. दुसऱ्या विभागामध्ये सुद्धा नगरपालिका त्यांच्या माध्यमातून वेगळी झाडं लावण्याचं, वृक्षारोपण करण्याचं आज हे झालंय. आणि हा दरवर्षी कार्यक्रम 1 जूनला सातारमध्ये व्हावा, एक इव्हेंट व्हावा हळूहळू, अशी माझी एक संकल्पना म्हणा किंवा एक इच्छा आहे. शेवटी आपण सगळे सातारकर आहोत, आपण इथं कायम असणार आहे. शहर आपलं आहे, आपली जबाबदारी आहे. प्रशासनावर सगळं ढकलून द्यायचं किंवा प्रशासनाकडे बोट दाखवणं त्याच्यापेक्षा आपण सुद्धा नागरिक म्हणून आपली कर्तव्य बजावली पाहिजेत, उचलली पाहिजे असं मला तरी नक्कीच वाटतं. आणि त्याच्यामध्ये प्रशासनानं आपल्याला सहकार्य करावं, त्या ह्याच्यातनं आजचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. मोठ्या प्रमाणावर सातारा शहरातील अनेक वेगवेगळे ग्रुप, हरित सातारा, ड्रॉंगो ग्रुप असेल, आपले इनरव्हील विमेन्स विभाग असेल, क्रीडाई, BAI या सगळ्यांनी भरपूर मदत या सगळ्या याला केली आहे. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि असाच दरवर्षी हा कार्यक्रम या ठिकाणी व्हावा. हे सर्व जी आपण रोपं किंवा झाडं लावतोय ही सर्व 8 ते 10 फुटाची साधारण 1 वर्षाच्या पेक्षा पण जास्त वय असणारी झाडं आहेत. त्यामुळे ही जगणं त्याच्यामध्ये अडचण येणार नाही याची काळजी जी आहे, मग खतं, पाणी वगैरे नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग घेणार आहे. या सर्व लावलेल्या झाडांचं GPS लोकेशन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जे कार्यक्रम दिलाय त्याच्यामध्ये या सर्व झाडांचं GPS लोकेशन आपण ठेवणार आहे आणि त्याचं रेकॉर्ड ठेवणार आहे. म्हणजे ज्यामुळं उद्या म्हणजे समजा 1 वर्षानंतर कुठली झाडं जगली, कुठली गेली, म्हणजे नुसतं फोटो ऑप्स ज्याला आपण म्हणतो किंवा फोटोशूट पुरतं हे नसावं. हे कायमस्वरूपी याचा फायदा म्हणजे हरित सातारा जी आपली संकल्पना आहे ती पूर्ण झाली पाहिजे. या दृष्टीने हे सगळं नियोजन केलं. आलेल्या सर्व नागरिकांचं आणि कलेक्टर साहेब, SP साहेब, CO मॅडम या सगळ्यांचं मी मनापासून, आमचे रोकडे साहेब PWDचे सुप्रिटेंडंट इंजिनियर या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. नागरिकांचं मनापासून आभार मानतो एवढ्या मोठ्या संख्येवर आले त्याबद्दल. आणि दरवर्षी हा कार्यक्रम होणार आहे. सगळ्यांनी अजून मोठ्या संख्येने यात सहभाग नोंदवावा.